कधी लागन नंबर? फेकला कसा काय? कोण्या सकाळची पाणी भरत आहे झालं ना ते भरून. मी एक गुंड भरतो जाऊ दे मला. किती वेळची भांडू राहिली तू? मी किती काय पाणी भरू? नंबर माया होता मीच भरी. तुझ्या जरी नंबर असन तरी मी पाणी भरणार. मी माया गुंड लावणार. तुला जे करायचं आहे ते करून घे. हो हो माया गुंड होय ना? माया वय सकाळपासून पाणी भरून राहिली. गुंड घेऊन येतो सोड. मायावाली वय सोड गुंड सोड. किती सकाळपासून पाणी भरून राहिली. तुला समजत नाही का? हा ते गुंड दे. तुम्ही पाणी गुंड दे. माया गुंड गुंड पटपट काम करतो. मार्केटात जरा सामान आणायचं आहे. माणसाला नेऊन मागतो गाडीवर. चालते पटपट काम करतो. 11 वाजता बंद होते मग मार्केट. भेटून नाही जाईल मग जे पाहिजे. माणूसही कुठे गेला काय माहित का? गायबच होते पण टायमावर. हा माणूस सकाळ निघली का झालं फिरायला लागणं चालू. कुठं गेले व काय? या माणसातही काही समजत नाही. कुठे गेले काय माहित? वेळ होऊन राहिला आणखी याचा पता नाही. मार्केट बंद होते आता आणि कुठे गेले काय माहित. अहो तुम्ही कशी काय आले? अहो तूच तर बोंबलू राहिली ढोरासारखी. मला म्हणून राहिली कसे काय आले? आलो आता. ते आवाज दिला तर कुठे गेले होते एवढ्या सकाळचे? कुठे गेलते म्हणजे घरी हागायला झाले. पाणी नाही काही नाही ना. पाणी आणायला गेलतो. तू तर काही घरात लक्ष देत नाही. पाणी आहे का नाही आहे काही काही समजत नाही तुला. काही नाही. आले बोंबलू राहिली होती ढोरासारखी. काय झालं? मी काय म्हणतो मला मार्केटात जायचं होतं. थोडस सामान आणायचं आहे. गाडी घेऊन चला मला नेऊन द्या. काय व 10 गाडी काढायला लावतं. हा गाडीत पेट्रोल नाही माया. जाय पैदल. हो मी ना कवाय म्हणलं का तुमच्या गाडीत पेट्रोल? काय बोलली? मी काय म्हणलं? तू आता काहीतरी बोलली ना? मी काय बोलली? काहीतरी म्हणलं ना आता. पेट्रोल कायच्यात नाही राहत म्हणलं ते. अहो गाडीत म्हणलं गाडीत. जास्त ऐकू येते का तुम्हाला? तुमच्या गाडीत पेट्रोल नाही राहत म्हणलं. मला काय जास्त ऐकू आलं का थोडस? विकून टाक ना तुमची गाडी. कोण्या कामाची आहे नाही तरी. मी ना कवाय काय म्हणलं का तुमच्या गाडीत पेट्रोलच नाही राहत. गाडी आहे म्हणून तू तशी म्हणून राहिली. आणि गाडी नसती तर पैदल नसती गेली का तू? गाडी असून नसून कोण्या फायद्याची आहे? गाडी असूनही पैदल जा लागते. गाडी नसूनही पैदल जा लागते. कोण्या कामाचं आहे गाडी असून न नसून? विकून टाका तुमच्या ढोबरण्यात. पेट्रोल टाकून भडकून टाकीन मी तुमची गाडी. पेट्रोल टाकून? पेट्रोल किती महाग झाली. इथं गाडीत टाकायला पेट्रोल नाही. तुला भडकावाले कुठून भेटेल ना? जाय काम कर आपलं. जाय मार्केटमध्ये. मोठी साजरीच गाडी आहे. पेट्रोल महाग. बसा आता गाडी घेऊन. आणि मी येतपर्यंत घरीच राहायचा. कुठं जाजा नका बाहेर. ना सांगितलं नाही म्हणाल. घरीच राहायचा. येतो मी बात. मी पैदल जाणारी आहे का? मी ती ऑटो करून जातो पण पैदल नाही जात.
का नुसतं का गाडीच पुसत राहतं का? अबे तुला काय करायला लागते बे गण्या? मग का आता पुसून शोरूम मध्ये ठेवशील का? मग ह्या गाडीला पुसून करतं तरी काय बी नाही, त्या बायकोले नेत नाही, तू जात गाडी ठेवून करतं का? मी गाडी पुसन, दिवसभर पुसन, नाही तर इले हार टाकून देवपाटात सजून ठेवन. तुला काय करायला लागते? जास्त बोल नको आता, माझं दिमाग खराब होऊन राहिलं. तू चालला जाय, नाही तर ही गाडी उचलून त्या उरावर टाकीन. काय चालला जाय लवकर, मला मस्त खराब करून राहिला. मस्तक मेळ करायला सकाळी सकाळी. गण्या गाडीवर येऊ नाही बसला का तू? उतर लवकर गण्या, उतर म्हणतो तुझे. गण्या नाही वाटत. तू कोण आहे? मी मुलगी. अव हो, तू मुलगी वय मलाही समजून राहिलं, पण तू आली कुठून आणि आल्याबरोबर डायरेक्ट मा गाडीवर कशी का बसली? आता काय सांगू काका तुम्हाला? कथा सांगा काकू एखादी. मी काय तुम्हाला काकू दिसू राहिली का? मग मी काय तुले काका दिसून राहिलो काय? नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणाचं. आता कसं सांगू तुम्हाला? जीभ बाहेर काढा आणि बोला पटपट काय सांगायचं आहे तर. मला दवाखान्यात जायचंय अर्जंट. तुम्ही माझी मदत करता काय? मला दवाखान्यापर्यंत सोडून द्या फक्त. तुले गाडीवर नेऊ आणि ते मी. तुला माहित आहे पेट्रोल किती महाग झालं? त्या पेट्रोल पायी मी माझ्या बायकोला घेऊन कुठे जात नाही. आज सकाळी सुटली तर मला मार्केटमध्ये घेऊन जा म्हणे, तर मी तिला घेऊन नाही गेलो, पैदल पाठवलं. आणि तू म्हणत आहे का मी तुला दवाखान्यात नेऊ, तेही माझ्या गाडीवर. दादा अर्जंट आहे हो, घेऊन चला ना. अर्जंट आहे तर मॅडम एखाद्या ऑटोनं जा. ऑटो स्टँड थोडस दूर आहे इथून, चालल्या जा ऑटोनं. नाही हो भाऊ, मी तर कोणालाच ओळखत नाही. ऑटो स्टँड खूप दूर आहे, तुम्ही मला घेऊनच चला. घेऊनच जाऊ? हो. पण तुम्ही समजून नाही राहिला ना मॅडम. या गाडीवर जर बायकोले तुम्हाला नेताना दिसलं ना तर जीव पहिले घेईन ना, तीनदा तलाक देईन नंतर. ओ मा बाई, हा माणूस तर आता ऐकूच नाही राहिला. आता त्यासोबत तो खोटंच बोला लागल. मला जाणं अर्जंट आहे. मागरचा माणूस आयसीत आहे, नालीत पडून होता. लोकांनी दवाखान्यात त्याला भरती केलं. एवढ्या फोकाचं मेलही नाही. नालीतच मेला असतं तर बरं झालं असतं. आता तू जिवंत आहे, मला त्याला भेटायला जास्त लागते. अगर तुम्ही जर बिमार असते, तुमची बायको तुम्हाला भेटायला आली ना, तुम्हाला कसं वाटलं असतं? माऊली, मला काय बिमार पाडू राहिली? कुठं जायचं सांग, बिचारी तुला नेऊन देतो. तू मला सिरियस करू राहिली. तू तर चाल, कुठं जायचं आहे तर. तुम्ही नाही का मला संजीव हॉस्पिटलच्या दवाखान्याच्या मागं दाताला दवाखाना आहे, मला तिथंच घेऊन चाला. म्हणजे तुमच्या घरच्या माणसाला दाताच्या दवाखान्यात आयसीयू मध्ये टाकलाय का? तुम्हाला आतापर्यंत काय सांगितलं? फालतू बोलू नका, चला तिथच्या. चला. बायकोली नाही दिसलं म्हणजे झालं. बायको दिवस घेते. बसा. बसले? नाही, यात माझा नवरा आहे. ही कोणती पोरगी आहे गाडीवर? सांगतो घरी येऊ तर दे, कोणती पोरगी होय तर. मला नाही नेलं ना, त्या पोरीने नेलं. हा येऊ तर तिथं माणसात चांगली काढतो. लहान बच्चल आहे रे बापा बापा. हा मला नाही नेलं. मला म्हणते का गाडीत पेट्रोल नाही, तिच्या बाबतीत पेट्रोल आहे गाडीत. येऊ तर दे घरी. पण कोण असं ते पोरगी माझ्या नवऱ्याच्या गाडीवर गेली. काही दुसरं लग्न विग्नच नाही केलं ना. येऊ तर दे घरी. मी काही काम नाही करत नाही येतपर्यंत. बसूनच राहतो, वाटच पाहतो. काही येते काही नाही तर सांगतो मग चांगलं.
कुठं गेली कोण अशी बसली काऊ ना काय झालं काऊन अशी बसली तुमचीच वाट पाहून राहिली होती. काऊन वाट पाहून राहिली ती तुम्हाला काय सांगितलं तुम्ही ना घरीच राहायचं म्हणून. मग कुठे गेलते तुम्ही? मी कुठे गेलतो आलो फिरून थोडस कुठे गेलते फिराले? गेलतो तिकडे फिराले आलो फिरून. आता घरी बसून काय करू तू घरी ना तिथं जाय चाय मान चाय मान म्हटलं. मला काय सांगता मांडा आपल्या हातानं प्या. काय झालं इले काऊन अशी करू राहिली काऊन काय झालं तुले? मला काही नाही झालं. आज तुम्हीच तुमच्या हाताने चाय मांडून प्या नाही तर दुसरीले बलवा चाय मांडायला. दुसरी म्हणजे चाय मांडायला मी दुसरीला बोलव आणि कोणती दुसरी? मला शिकवून राहिले का? मला माहित आहे सगळे नाटक तुमचे. कोणती नाटकं होय? खरं खरं सांगा तुम्ही कुठे गेले होते? मी कुठे गेलो होतो? काय लावून राहिली तू? काही मॅडासारखी बोलू राहिली कुठच्या कुठं? मी नाटक करू राहिली का? मी नाटक करू राहिली? तुमच्या गाडीवर कोण होतं बसून? कोण होतं? कोण नव्हतं? मला शिकवता का? हा तुमच्या गाडीवर एक पोरगी होती. माझ्या गाडीवर कोणती पोरगी होती? हो माझ्या मित्राला नेलं होतं. तुमचा मित्र काही बाईसारखे कपडे घालते का मग? अहो ती एक पोरगी होती. मी गाडी पुसून राहिलो होतो त्या पोरीला अर्जंट जायचं होतं दवाखान्यात म्हणून मग मी घेऊन गेलो. तिने घेऊन गेले तिचं अर्जंट काम होतं आणि मी न म्हणलं तुम्हाला चाला म्हणून तर तुमच्या गाडीत पेट्रोल नाही होतं. अहो तसं नाही आहे. मी तिला म्हटलंय मी तुला नेत नाही म्हणून पण तरी तिने जबरदस्ती केली. दादा म्हणे मला अर्जंट जायचं आहे मला सोडून द्या मला सोडून द्या. काय म्हटलं मी माझ्या बायकोलेच तर नाही नेत तुला कसं नेऊ? तरी तिनं ऐकलं नाही माय मला सोडूनच द्या म्हणे. मग आता दिलं जबरदस्तीने सोडून. हे कारण मला नका सांगू मला माहिती तुमचं काही ना काही हाय म्हणून. मॅड आहे का तू? काव म्हणजे मिस मॅडम? हा मिस मॅडम का? मला मॅड समजत आहे? हा लय सा तुम्ही तर बोल नको तू माझ्यासोबत समजलं का? काही कुठच्या कुठं लावत नको जात तू. म्हणजे मिस कुठच्या कुठं? हा दुसरी नवाड्या पोरीसाठी गाडी काढून घेऊनही गेले आणि माझ्यासाठी चाला म्हणत नाही आले. मला माहित होतं असंच होणार होतं म्हणून मी म्हणलं तिले मा बायकोला जर दिसन ना म्हटलं तर मग खराब होईल म्हटलं काम. तरी ऐकलं नाही तिनं दिलं नेऊन. आता तू भलतच लावून राहिली. असं का? मी भलतच लावून राहिली का? खरीच तुमचं काही नाही आहे का? नाही आहे माय तसं काही. तिले काम होतं तुम्ही दिलं नेऊन आणि तुला कुठं दिसलं? असं का? मी जेव्हा गल्लीतून पैदल येत होती ना तेव्हा तुम्ही मला एका पोरीला घेऊन गाडीवर दिसले होते. मग तू काय म्हणणं आहे? नाही सांग तू मला. ते म्हणणं एवढंच आहे का? तुम्हाला घर राहायला सांगितलं होतं ना आणि तुम्ही गेले तर दुसऱ्या पोरीला घेऊन गेले. याच्यानंतर मला दिसले नाही पाहिजे कोणासोबत तुम्ही. सांगितलं नाही म्हणाल का? हो ती पोरगी कोण वय? कोणती पोरगी? तेच जिले गाडीवर घेऊन गेले होते. मी नाही ओळखत तिले. तरी गाडीवर घेऊन गेले? खोटे नका बोलू. अहो खरीच नाही ओळखत. गणिताच्या मास्तरची शपथ घेऊन सांगतो ओळखत नाही मी तिले. ते म्हणे मला सोडून द्या म्हणून मी तिला सोडून दिलं. तेच म्हणून राहिली डबल दिसले नाही पाहिजे तिच्यासोबत. नाही दिसत. तेच म्हणतो उद्या मला मार्केटात घेऊन चालता गाडीनं. मला काही फ्रूट घ्यायचे आहे. मग नका म्हणजे का पेट्रोल नाही म्हणून घेऊन चालता मला उद्या. आत्ताच सांगून राहिली मी. समजलं का? हो. झाली का तयारी? चला मार्केटात आता. हो तयारीच झाली. मी तर तयारच आहे तुला नेण्यासाठी. चल. ₹80 ₹150 आधा किलो 300 रुपये. चला ना. हा चला ना.
जाय मी नाही. थांब येतो. दादा अर्धा किलो शेव द्या. काका हे आंबे कसे दिले? आणि ॲपल द्या मग अर्धा किलो. हो. आणि हे पायनॅपल 70 रुपयाला दिलं रे बा. अम्मा ह्या बाईला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. जाऊ दे पाहिलं असं द्या ना. हो ॲपल पॅक करा. काल्या माणसानं माझी मदत केली होती. मी काल्याला धन्यवाद मनात विसरूनच गेले. चला बरं आता म्हणून देतो धन्यवाद. काका अर्धा किलो. अरे दादा तुम्ही तर कसे? अरे काल तुम्हाला धन्यवाद मनात विसरूनच गेले. काल मी घाई गडबडीत होती ना. तेच तर म्हणलं, तुम्ही डायरेक्ट काही गडबडीत चालले गेल्या गाडीवरून उतरून. काल मी खोटी बोलली. काल माझं परीक्षेचं काम होतं. हो का? तुम्ही खोट्या बोलल्या मग. म्हणून आता काय फ्रूट घ्यायला आलता का? मी फ्रूट घ्यायला आली होती. मी पण माझ्या बायकोला घेऊन आलो फ्रूट घ्यायसाठी. असं का? काय पैसे तर द्या, पैसे तर द्या. हो बरं थांबा काका, मी माझ्या नवऱ्याजवळ पैसे आणतो. थांबा. अम्मा हे कोण आहे बोलत आहे माझ्या नवऱ्यासोबत? हे तर कालचीच वाटते, गाडीवर बसून गेली ती. थांब काढतो चांगली आता. आता कुठं चालल्या तुम्ही? आता घरी. घरी चालल्या का? सोडून देऊ का गाडी? नाही माझी गाडी आणली आहे ना. तुमची गाडी आणली आहे का? त्या दिवशी कोण गाडी नाही आणली तुम्ही? त्या दिवशी गाडी घरी होती ना. हो का? म्हणजे मला चिवता बनवलं आहे ना? नाही असं खोटं बोलली होती. थोडं काम होतं ना म्हणून. ठीक आहे. गाव काल गाडीवरही बसून गेली ना, आज माझ्या नवऱ्यासोबत बोलायला आली का? हा तुला काय माझ्या नवरा सापडला का गाडीवर बसण्यासाठी? तसं काही नाही. मॅड तोंडे काय बोलू राहिले? काय तसं काही नाही. का मी तुम्हाला सांगितलं होतं ना का कोणा पोरीसोबत बोल जा नका म्हणून, तरी बोलू राहिले. तुम्हाला पहिलंच म्हणलं होतं ना का कोणासोबत दिस जा नका म्हणून. हो मॅड तोंडे, तुला कालच तर सांगितलं. कायले तशी बोंबलू राहिली तू? काय बोंबलून राहिली? काही तसं काही नाही. काय तसं काही नाही. काल त्यांनी माझी मदत केली तर काल ते धन्यवाद मनात विसरून गेली होती. आज दिसले धन्यवाद म्हणाले गेली मी. काय तर होती धन्यवाद. हा आता दिसली याच्यानंतर दिसू नको मानवऱ्यासमोर. तर सांगितलं नाही म्हणशी. कशी बोलते ती तुमची बायको? राजू बाप्पा चालली मी काय दिसत तुमच्या नवऱ्यासोबत कधी? मॅड आहे का तू? काही बोलत राहायचं कोणाही सोबत. जा तिकडे तुम्ही, मला नका शिकू. वाटलं ते नक्की सांगा, कमेंट आणि शेअर जरूर करा.